नमस्कार सर्वांना, विजय जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र बघा देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, महाराष्ट्र बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? बघा, भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील। भारत हा उत्तर गोलार्धामधला तो देश आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलं? बघा, भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। भारताच्या मध्यामधून बघा कर्कवृत्त या ठिकाणी गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलं? बघा, जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारत देशाने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारत देशाने बघा 2.42% क्षेत्र या ठिकाणी व्यापलेलं क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, भारतामधला बघा अति दक्षिणेकडचा पॉइंट म्हणजेच इंदिरा पॉइंट हा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो भाग आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। अंदमान आणि निकोबार या राज्यामध्ये या ठिकाणी इंदिरा पॉइंट हा भाग आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। राजस्थान हे राज्य बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। लक्षद्वीप बेटे बघा अरबी समुद्रामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 8 पहा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक? बघा, लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा बघा महाराष्ट्राचा बघा भारत देशामध्ये या ठिकाणी दुसरा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी बघा भारतामध्ये बघा सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, सर्वात कमी साक्षरता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील। बिहार या राज्यामध्ये बघा सर्वात कमी या ठिकाणी साक्षरता आहे। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। 4 डिसेंबर या दिवशी बघा भारतीय नौदल दिन असतो। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक? भारतीय राष्ट्रध्वज यामधला बघा पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। सत्य व शांती या ठिकाणी यांचं प्रतीक आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा,
कानपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कानपूर हे शहर पहा गंगा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी बघा भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला पुढीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी भगीरथी व अलकनंदा यांच्या बघा एकत्रित प्रवाह या ठिकाणी गंगा नदी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रावी चिनाब झेलम सतलज या सर्व नद्या कोणत्या नदीच्या बघा रावी चिनाब झेलम सतलज या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रावी चिनाब झेलम सतलज या सर्व नद्या बघा या ठिकाणी सिंधू नदीच्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मध्य प्रदेशामधील बैतूल जिल्ह्यामध्ये कोणती नदी ही उगम मध्य प्रदेशामधील बैतूल या ठिकाणी बघा खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील बैतूल या जिल्ह्यामध्ये बघा तापी नदी ही उगम पावते। प्रश्न क्रमांक 16 पहा उलर हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये? उलर बघा हे भारतामधलं प्रमुख सरोवर आहे कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील उलर हे सरोवर पहा जम्मू काश्मीर राज्यामधलं सरोवर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? बघा नागपूर महाराष्ट्र बघा नागपूर या ठिकाणी पहा पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला? पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पाकिस्तान हा देश पहा वायव्य दिशेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी बघा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा तागाच्या उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल बघा हे राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? बघा सन 1904 मध्ये बघा पहिला बघा सिमेंट कारखाना पहा बघा मद्रास या ठिकाणी बघा पहिल्यांदा सिमेंट कारखाना स्थापन करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक बघा भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन पहा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक 22 पहा देशामध्ये बघा रेशीमचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये? बघा देशामध्ये सर्वाधिक बघा रेशीमचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा कर्नाटक या राज्यामध्ये बघा सर्वाधिक या ठिकाणी रेशीमचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना कुल्टी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू? भारतामधला पहिला आधुनिक लोहपोलाद कारखाना बघा कुल्टी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पहा कुल्टी हा बघा लोहपोलाद कारखाना तो सुरू झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाघांचं राज्य असे पुढीलपैकी कोणत्या राज्याला वाघांचं राज्य असे पुढीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात? बघा मध्य प्रदेश राज्याला पहा वाघांचं राज्य या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा खेत्री येथील बघा तांब्याच्या खाणी पहा राजस्थान राज्यामध्ये या ठिकाणी खेत्री तांब्याच्या खाणी आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा सर्वात जास्त बघा स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधला जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 पहा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा नंदुरबार हा जिल्हा बघा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 28 पहा खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे? खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावरचा घाट आहे? बघा खंबाटकी हा घाट पहा पुणे ते सातारा या महामार्गावर खंबाटकी हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक 29 बघा साल्हेर हे बघा महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा साल्हेर हे बघा शिखर बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे साल्हेर?
बघा साल्हेरे शिखर बघा नाशिक या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा नदीची महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी कृष्णा नदीची बघा महाराष्ट्रामध्ये एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3282 किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा काही प्रश्न। अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा पावक या ठिकाणी बघा अग्नी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा वामकुश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? आरोहण बघा आरोहण म्हणजे वर चढणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिलांजली देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। तिलांजली देणे बघा तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दलाल व रिकामटेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले? बघा दलाल व रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळामधलं वाक्य आहे? मी चित्रपट पाहत असेन बघा भविष्यकाळामध्ये गेलेलं आहे म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी? बघा मुख्यालय या ठिकाणी शब्द आहे कोणत्या संधीचं या ठिकाणी? मुख्यालय हा शब्द बघा मुख्या प्लस आलय म्हणजे स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय? बघा नेएशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा नेएशी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव? बघा अनिल हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं बघा अनिल या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा विरुद्धलिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। युवक या ठिकाणी शब्द आहे विरुद्धलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। युवक बघा युवकच्या विरुद्ध बघा युवती या ठिकाणी विरुद्धलिंगी आपल्या या ठिकाणी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी दोन वाक्य बघा उभयनवी अव्यय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे? बघा ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडलेले असतात त्यावेळी पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात? बघा या ठिकाणी बघा अर्धविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी बघा नसलेला शब्द पुढीलपैकी बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता शब्द आहे? बघा गग नभ अंतरिक्ष हे सर्व शब्द बघा आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। नीरज या ठिकाणी समानार्थी नसलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक 14 पहा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? बघा भूपाल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? भूपाल बघा भूपाल म्हणजे राजा या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 15 पहा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? अनुकूल बघा अनुकूलचा बघा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 16 पहा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा बालकांना झोपवण्यासाठी बघा गायले जाणारे गीत म्हणजेच खालीलपैकी कोणतं गीत होय? बघा अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा बाळा या ठिकाणी म्हण आहे म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक बघा खडे चारणे या ठिकाणी बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगा। खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे बघा पराभूत करणे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। अविकारी शब्द बघा ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण या ठिकाणी अविकारी असे या ठिकाणी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 20 पहा मी रस्त्याने जात असेन
हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य पहा. मी रस्त्याने जात असेन. तर यात बघा या ठिकाणी प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नसंग्रह असलेलं आपल्याकडे PDF अवेलेबल आहे. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.